ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। उद्या दुपारी 1:30 वाजता खासदारांशी ते संवाद साधणार आहेत। अलीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले असताना आता आदित्य ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती आहेत। उद्या खासदारांशी ते काय संवाद साधणार हे पाहणं त्यामुळे अर्थातच महत्त्वाचं असेल। आदित्य ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा। आदित्य ठाकरे उद्या खासदारांशी संवाद साधणार आहेत। एकीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढलेले असतानाच आदित्य ठाकरे हे सुद्धा आता दिल्ली गाठतात आणि त्यामुळे दिल्लीमधल्या त्यांच्या या संवादाकडे लक्ष लागलेलं आहे। उद्या दुपारी 1:30 वाजता खासदारांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्याचं कळत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, एकीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढलेले आहेत, दिल्लीमध्ये भेटीगाठींचा सिलसिला एकीकडे सुरू आहे आणि अशातच आदित्य ठाकरे सुद्धा उद्या दिल्लीमध्ये संवाद साधतायत। एकंदरीत गुरु जर आपण पाहिलं तर इतर पक्षांचे जे नेते आहेत, शीर्षस्थ नेतृत्व हे दिल्लीमध्ये आहेत। म्हणजे शरद पवार स्वतः त्यांच्या खासदारांसाठी मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतात, सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत असतात। आता अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या देखील गाठीभेटी वाढलेल्या आहेत। श्रीकांत शिंदे सध्यामध्ये सत्तेत असल्यामुळं इतर त्यांच्या खासदारांच्या समस्या निधीच्या संदर्भात थेट मंत्र्यापर्यंत जातात, फोन करतात, त्यांना निधी मिळवून देतात। मात्र ठाकरेंच्या खासदारांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी दुष्काळ असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना कोणी वाली आहे का असं देखील त्यांचे खासदार खासगीत बोलताना सांगत असतात। आता पहिल्यांदाच आदित्य ठाकरे येत आहेत, ते त्यांच्या समस्या समजून घेतील का, निधी संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी काही मंत्र्यांची गाठीभेटी घेत आहेत का, की फक्त राजकीय गाठीभेटी घेतात। त्यामुळं ठाकरेंच्या खासदारांच्या निधीच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये साधारण 8-9 महिने झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची मोठी योजना गेलेली नाहीये किंवा बरोबर। त्यामुळे या संवादामध्ये आदित्य ठाकरे काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।